त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचं ताईचं काय चूक आहे मला सांगा. शेवटी औषध प्यायची पाळी एसपी कार्यालयाच्या समोर आली. आतापर्यंत हे गोट्या घेते त्यातलाच एक आरोपी मागच्या वाल्मिक कराडच्या तारखेला म्हणजे आकाच्या तारखेला तो जिल्हा न्यायालयात येतो. मोकामधला आरोपी इतिहास सायको किलर आहे आणि वाल्मिक कराडच्या मुलाचा 100% आहे. फक्त 12 गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस. महादेव मुंडे आता पुढे येत आहे ना. आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते अजून एक राजू फड ह्या वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा या सगळ्यांची नावं जी आहे ती नावं बाळा बांगर कधी एकेकाळी रोज ह्या आका बरोबर असणारा माणूस आहे. त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलंय. हा बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेसमध्ये आणि काय सांगितलंय की मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथं एक त्या माणसाचं चमडं काढून आणलं होतं, एक हाड काढून आणलं होतं आणि त्याचं ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होतं. आणि ते हे मी नाही बोललो, बाळा बांगर बोललेले. आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली. त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचं ताईचं काय चूक आहे मला सांगा. शेवटी औषध प्यायची पाळी एसपी कार्यालयाच्या समोर आली. मग आतापर्यंत हे गोट्या घेते त्यातलाच एक आरोपी मागच्या वाल्मिक कराडच्या तारखेला म्हणजे आकाच्या तारखेला तो जिल्हा न्यायालयात येतो. मोकामधला आरोपी. असे तर आमचे बीडचे पोलीस कारवाई करतायत. त्यात यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडनं आरोप झाले आहेत अतिदक्षता विभागात. पोलीस हे नुसतं उत्तर देत आहेत, काहीही त्यामध्ये चौकशी करत नाही. फक्त हे बघा, ज्ञानेश्वरी ताई मुंडे या माऊलीनं प्रत्येक वेळी जाऊन त्या ठिकाणी माझ्या मिस्टरचं काय झालं 21 ऑक्टोबर 2023 पासून हे ती जे आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश फडमन दोघच लढतायत. मग पोलिसांचं एसपी तिथं आल्याच्या नंतर एसपीचं काम होतं ना की फक्त तपास बदलणं एवढं काम नाही व्हायला पाहिजे. त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे. बाळा बांगरनी स्टेटमेंट केलेले सुद्धा 15-20 दिवस होऊन गेले. एवढ्या दिवसामध्ये उचला. आता काल ज्या वेळेस मीना नावाचा एक डीवायएसपी ज्याची नियुक्ती आकानी केलेली त्याच्याकडे तपास ठेवला. तो काय तपास करणार. काल त्या ज्ञानेश्वरी ताईंनी विष पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एलसीबी कडे तपास दिला आणि आता सांगतायत गोठ्या घेतेला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवली. आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांगरनी स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले. मग कोण कोण फरार झाले त्याची नावं दिलेली. ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही. अजूनही पोलीस दलामध्ये म्हणजे जी एलसीबी आहे एलसीबी मध्ये सुद्धा यांची नावं घेतलेली आहेत पूर्वी. डबल मला नावं घ्यायची गरज नाही. मग त्या एसपींनी हे जे पोलीस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कसं होईल आणि याच्यामधली ही जी गुंड टोळी आहे हिला मदत कसं होईल असे काम करणारे काही कर्मचारी पोलिसांमध्ये आहेत. त्यांच्या साईड पोस्टला टाकायला नको एसपी. त्यांना एलसीबीला घ्यायचं, त्यांना फक्त परळीतून काढायचं. नंतर सगळीकडे लक्ष ठेवायला हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती वेळ पोलीस दलाचं काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीचं काम करतात हे उघड होईल. सर, धनंजय मुंडे यांची भूमिका या सगळ्यामध्ये तुम्हाला संशयास्पद वाटत नाही का? काही दिवसांपूर्वी एसपीचं कौतुक करत होता, परंतु डीवायएसपी असतील किंवा इतर अधिकारी असतील एसपीच्याच आधिपत्याखाली असतात. एसपीची भूमिका संशयास्पद नाही, परंतु एसपींना घालून जे अधिकारी लोक सांगतील तेच खरं असं मानण्याचा त्यांचा जो आहे तो स्वभाव चुकीचा आहे. जरी कोणी काही सांगितलं तरी सुद्धा स्वतःच्या मताप्रमाणे काही निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होते.
धडधडीत बाळा बांगरनी तुम्हाला स्टेटमेंट दिलंय, माझ्या डोळ्याने मी बघितलंय. महादेव मुंडेच्या मर्डरच्या दुसऱ्या दिवशी कोण कोण तिथं आकाच्या जवळ होते, कुणी कुणी ते ब्लड आणि ते हाडोपान ते आणून दाखवलं, याची नावासह तक्रार केल्याच्या नंतर त्या लोकांना उचलण्याचं काम कोणाचं होतं? नाही, संशयाची नाही, परंतु खालचे लोक त्यांना प्रॉम्प्टिंग चुकीचं करतात आणि ते त्याचं ऐकतात. हा त्यांच्या स्वभावातला दोष आहे. शंभर टक्के हे मी नाही म्हणलं. वाल्मिक म्हणजे धनंजय मुंडेंचं पान ज्यांच्या मुलं हलत नाही ते आका, असं मी नाही म्हणलं. पंकजाताई म्हणलेले ते दसरा मेळाव्याचं स्टेटमेंट काढा, त्याच्यात ते सुद्धा म्हणलेलं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.